त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रात राज्यात दोन्हीकडेही सरकार आलं. परंतु जेव्हा आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या, कार्यकर्त्यांना जेव्हा नगरसेवक व्हायची वेळ आली, जिल्हा परिषदेमध्ये जायची वेळ आली, पंचायत समितीत जायची वेळ आली, महानगरपालिकेमध्ये महापौर किंवा नगरसेवक म्हणून जायची वेळ आली, तेव्हा नेमका गोंधळ देशामध्ये झाला आणि राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला केला की ज्या निवडणुका होत आहेत या पारदर्शी नाहीत, या निवडणुका मतांची चोरी करून होत आहेत. हा प्रकार जेव्हा त्यांनी उघडकीस आणला तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची अक्षरशः झोप उडाली आणि या उडालेल्या झोपीला काही आता सबळ असे पुरावे सुद्धा हाती येत आहेत किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा नेमका आता आजचा काय मूड आहे, लोकांना जनतेला काय वाटतं. आता जर तातडीने 1-2 महिन्यामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल तेव्हा महाराष्ट्राची अवस्था काय राहील, महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश येईल का, महाविकास आघाडीची स्थिती काय असेल, या सगळ्या गोष्टीचं मंथन आणि चिंतन महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. काही महाराष्ट्रातल्या सर्वे संस्था गेल्या 7 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत म्हणजे कालपर्यंत जवळपास या गोष्टीचा अभ्यास करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दंग आहेत आणि काही आकडे आपल्या रिंगणच्या सुद्धा हाती लागलेले आहेत. त्या मुद्द्यावर आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. मी सांगत होतो की या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बिचारे गेली किती यापूर्वी म्हणजे सत्ता येण्याच्या अगोदर तर अनेक भारतीय जनता पार्टीच्या पिढ्या आपलं सरकार आलं पाहिजे यासाठी खपलेले आहेत. यासाठी त्यांचं आयुष्य पूर्णपणे त्यात त्यांनी वाया घातलेलं आहे. आणि आज जेव्हा केंद्रात सरकार आलं, तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं, राज्यामध्ये महायुती सरकार आलं, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे झाले, तेव्हा आता कार्यकर्त्यांना काहीतरी संधी मिळेल, नगरसेवक होता येईल, नगरपालिकेचा अध्यक्ष होता येईल किंवा पंचायत समितीत सभापती होता येईल, जिल्हा परिषदेमध्ये सभापती अध्यक्ष होता येईल, महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर होता येईल किंवा आणखीन अशा संस्थेच्या माध्यमातून आपल्याही राजकीय आयुष्याचा श्रीगणेश करता येईल असं भारतीय जनता पार्टीच्या असंख्य हजारो कार्यकर्त्याला वाटलं होतं. आणि असं वाटणं हे राजकारणामध्ये स्वाभाविक असतं. ज्यांचा पक्ष सत्तेमध्ये असतो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपणही आता सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा केली पाहिजे, किमान आपण सत्तेवर गेलं पाहिजे असं त्यांनाही वाटतं. परंतु त्यांचं नशीब फुटलं मित्रांनो, अक्षरशः फुटलं की या मतचोरीच्या प्रकरणाचा महाराष्ट्रामध्ये, तसा तर पूर्ण देशामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये इतका मोठा परिणाम झालेला आहे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या पारदर्शी झाल्या नाहीत असं महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणानं वाटतं. या निवडणुकीत काहीतरी मोठा फ्रॉड होता यावर आता महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास बसत चाललेला आहे आणि त्याचा फार मोठा फटका उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांना, त्यातही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तो अधिक आता बसतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणखीन हे प्रकरण आता शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. मतचोरीचं प्रकरण देशाच्या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग पारदर्शी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला तो पूर्णपणे अगदी वाया गेलेला आहे. निवडणूक आयोग हे जाणीवपूर्वक देशाची दिशाभूल करतायत आणि भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असल्यासारखी भाषा करतायत. हे देशातल्या जनतेला पूर्णपणाने कळलेलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या कुठल्याही मजबूत आरोपाचा खुलासा करण्यामध्ये देशाचं निवडणूक आयुक्त कार्यालय पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुकाच व्यवस्थित होणार नसतील तर लोकशाही जिवंत कशी राहील, लोकशाहीचा आत्मा जिवंत कसं राहील, लोकशाहीचं, भारतीय लोकशाहीचं जे सौंदर्य आहे हे कसं टिकेल, असाही प्रश्न देशातल्या जनतेला पूर्णपणे त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि असेच काही प्रश्न घेऊन देशामध्ये, राज्यामध्ये सध्या
अभ्यास करण्याचा, लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न काही संस्था करतायत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच संस्थांच्या सहकार्याने काही आकडेवारी आम्ही रिंगणने प्रसिद्ध केली होती. त्यातही लोकसभेच्या निकालाची जी आकडेवारी होती किंवा रिंगणचा जो दावा होता तो आपल्याला आठवत असेल की तो 100% बरोबर ठरला. मतदारसंघ वाईज कुठल्या मतदारसंघामध्ये कोण विजय होईल हे रिंगणने त्या काळामध्ये सांगितलं होतं आणि ते पूर्णपणे बरोबर ठरलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आमच्यासह जेवढ्या काही सर्वे संस्था महाराष्ट्रामध्ये काम केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या खोट्या ठरल्या. आता त्या कशा ठरल्या? आम्ही अभ्यास केला नाही का, आम्हाला डोकं नव्हतं का, आमची पद्धत चुकली, असं तुम्ही काही म्हणू शकता. पण आम्ही त्या काळामध्ये पूर्णपणे खोटं ठरलो. कसं ठरलो हे आता उघडं पडलेलं आहे की निवडणुकीमध्ये मतांची जी काही गडबड झाली, मतांची जी काही चोरी झाली, मतदारसंघामध्ये काही हेराफेरी झाली किंवा अशी एखादी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कामाला लागली की कोणाची मतं काढून घ्यायची, कोणाला द्यायची. तर आपण बच्चू कडू साहेबांचं कालचं स्टेटमेंट पाहिलं नसेल. बच्चू कडू यांच्याकडे काही व्यक्ती गेले होते आणि ते त्यांना सांगत होते, बच्चू कडूंना, की तुम्हाला मतदान करणार नाहीत अशी तुमची खात्री असलेल्या मतदारांची यादी आमच्याकडे द्या, आम्ही त्यांना यादीमधूनच ओळखून टाकतो आणि वेगळे 10,000 मतदार जे की तुम्हाला खात्रीनं मतदान करतील असं त्यामध्ये घालतो. काय प्रकार आहे मित्रांनो लोकशाहीचा. अशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली आणि आम्ही पूर्णपणे त्या काळामध्ये अयशस्वी पूर्णपणे ठरलेलो आहोत. आता काही एक महत्वाची आकडेवारी मी आता आपल्या समोर देतो आहे. आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आजच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय वाटतं. म्हणजे राहुल गांधींनी जो आरोप केला निवडणूक आयोगावर की निवडणूक आयोग हा मतांची चोरी करून भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणत आहे आणि विविध जवळपास 69 मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने लोकसभेचा घोळ केला आणि महाराष्ट्राचं तर अख्खं सरकारच हे मतचोरीवर आधारलेलं आहे अशा पद्धतीचा त्याने आरोप केला. महाराष्ट्रामध्ये 76,000 मतदार वाढवून त्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीला सत्तेवर आणलं असाही राहुल गांधीने आरोप केला. यावर लोकांना काय वाटतं, लोकांना पटतं का हे राहुल गांधीचं बोलणं? यावरचा सर्वे सध्या सुरू आहे आणि त्यातले काही भाग आता आपल्याकडे आलाय. अधिकृतपणे त्या मतदारसंघ वाईज तो सर्वे भविष्यामध्ये तुम्हाला 2-4 दिवसात 8 दिवसात पाहायला मिळेल, ऐकायलाही मिळेल. त्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे त्या सर्वे मधला. मतदारांचा कल महाराष्ट्रामध्ये कोणाकडे असेल असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर असं आलं महाराष्ट्रातलं की 65% लोकांना असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आणि त्यांची महायुती नको, महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला गेलं पाहिजे असं राज्यातल्या 65% जनतेला वाटतं. असा हा गेल्या 5-7 दिवसातला जो अभ्यासाचा कौल पुढे आलेला आहे. 63% नागरिकांना असं वाटतं की राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही मतांची चोरी केलेली आहे किंवा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जे आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप खरे आहेत असं 63% जनतेला आज महाराष्ट्रामध्ये वाटतं. तर 19% जनता ही राहुल गांधीच्या या धोरणाचा विरोध करते किंवा राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत आणि कसल्याही पद्धतीची मताची हेराफेरी झाली नाही, अत्यंत पारदर्शी पद्धतीने निवडणुका झाल्यात अशा पद्धतीचं मत नोंदवतात. तर बाकीचे जे उरलेले मंडळी आहेत तेही जवळपास 20%च्या आसपासची मंडळी आहे. या मंडळीला महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की आणखीन थोडे दिवस थांबूया, सत्य काय आहे ते समोर येईल आणि त्यानंतर आपण आपलं मत नोंदवू. ठीक आहे, हा पूर्णपणे लोकांचा सर्वे जो आहे हा महाराष्ट्राच्या समोर स्पष्टपणे आलेला नाही. परंतु एक प्रश्न जो महत्वाचा होता की राहुल गांधींनी जो आरोप केला हा आपल्याला पटतो का? तर महाराष्ट्रातली जनता जेव्हा 65% जनतेला महाराष्ट्रातल्या असं वाटतं की हो राहुल गांधीने हा आरोप केलेला आम्हाला पटतो आणि मतांची चोरी झालेली आहे, राज्यातलं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो हे पारदर्शी पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाही, या सरकारने फार मोठा फ्रॉड केलेला आहे, गौड बंगाल आहे, घोटाळा करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, मताची चोरी करून सत्तेवर आलेलं आहे हे राज्यातल्या जनतेला वाटतं. असा पण साधारणपणे कौल सध्या पुढे येतोय. याचा जो फटका आहे किंवा ही जी मानसिकता महाराष्ट्रातल्या
मतदारांची किंवा देशातल्या मतदारांची तयार होते. आपण देशामध्ये सध्या निवडणुकांना तो बाजूला ठेवूया. महाराष्ट्रातल्या मतदारांची जी मानसिकता या संदर्भामध्ये आता तयार होते की भारतीय जनता पार्टी ही मतांची चोरी करते, मतदार यादीमध्ये घोटाळा करते, नको त्यांचे विरोधक आहेत असं वाटणाऱ्या मतदारांची नावंच गायब केली जातात आणि नवीन नावं मतदार त्या यादीमध्ये अचानकपणे घुसडली जातात किंवा मग संध्याकाळी मतांची टक्केवारी अचानकपणे वाढवली जाते. 76-75 लाख मतं अचानकपणे वाढली, 8% जवळपास मतं अचानकपणे रात्री 1 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढतात. असा सगळा गोंधळ महाराष्ट्रामध्ये होतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग या दोघांच्या संगनमतातून हे सगळं घडतंय असं लोकांना आता वाटू लागलेलं आहे. याचा फटका उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं होणार आहे. कारण निवडणुका स्थानिक असल्या तरीही आता त्या स्थानिक प्रश्नावर लढल्या जाणार नाहीत, कारण निवडणुकाच ह्या खूप लांबलेल्या आहेत. त्यामुळं यापूर्वीच्या लोकांनी त्या मतदारसंघामध्ये काय काम केलं या प्रश्नाला फारसा अर्थ उरणार नाही. कारण यापूर्वी 5 वर्ष 6 वर्ष जवळपास ही सगळी मतदार जी संघ आहेत प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर राज्य सरकारचा प्रतिनिधी होता, प्रशासक होता. त्यामुळं आता हे उद्याचे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत, मतचोरी हा मुद्दा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्याचा फटका मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अधिक बसणार आहे. आता या निवडणुकांमध्ये ते जेव्हा एखाद्या नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उभे राहतील तेव्हा सुद्धा त्यांना या गोष्टीचा आता सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची झोप सध्या उडालेली आहे. जे पाप नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यासाठी केलं, जे पाप देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येण्यासाठी केलं, त्या पापाची फळं मात्र भोगण्याची पाळी आता कार्यकर्त्याला आली अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज तारखेला दिसून येते आहे. तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधीचा आरोप तुम्हाला पटतो का? निवडणूक आयोगाने केलेला खुलासा तुम्हाला पटतो का? सध्या महाराष्ट्रातली जनता 65% ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, हा मुद्दा तुम्हाला पटतो का? 19% लोकांनी राहुल गांधींचा विरोध केला, हा मुद्दा तुम्हाला पटतो का? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.